आणखी एक महत्त्वाची बातमी, आमदार राजेंद्र राऊत उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत। राजेंद्र राऊत उद्यापासून सकाळी 10 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करतील। मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी राजेंद्र राऊत यांनी केली आहे। सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत। त्या राजकारण थांबवून या ठिकाणी जो निर्णय द्यायचा आहे तो त्या विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये द्यावा। राहुल नार्वेकर यांच्याकडे जी मागणी केली आहे त्यांनीही याची दखल घेऊन तातडीनं या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं आणि मी परवा दिवशी 12 तारखेपासून सकाळी 10 ते 6 रोज हा प्रश्न जे आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याकरता बेमुदत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसलो। आणखी एक महत्त्वाची बातमी, फडणवीसांच्या सांगण्यावरून राजेंद्र राऊतांनी जरांगेंवर टीका केली असा संजय पाटील घाटणेकर यांनी म्हटलेलं आहे। इतिहासामध्ये राजेंद्र राऊत यांनी सूर्याची पिसाळ म्हणून त्यांची नोंद होईल अशी टीका संजय पाटील घाटणेकर यांनी केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोजदादा जरांगे यांच्यावरती टीका केली। त्यांना खंडोजी खोपडे अशासारखे त्यांना संबोधण्यात आलं, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। ह्या आंदोलनामध्ये जर कोणी मराठा समाजाचा माणूस जर त्याच्यामध्ये खोडा घालत असेल, मनोजदादा जरांगेवरती जर टीका करण्याचा प्रयत्न करत असेल तर इतिहासामध्ये त्यांची नोंद सूर्याची पिसाळ म्हणून घेतली जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो।